तीजोत्सव निमित्त कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे. तर त्या निमित्तानं मी काही प्रवचनकार नाही, काहीच नाही, परंतु मी एक सेवक आहे. पाणी वाढप्या किंवा पात्र उचलणारा माणूस आहे. परंतु या ठिकाणी हा धर्म मंडप आहे आणि धर्म मंडपामध्ये कीर्तन करणाराला देखील तेच फल आहे आणि झाडू मारणाराला देखील तेच फल आहे. इथं ह्या धर्म मंडपामध्ये यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर न करावा विचार. या ठिकाणी कशाचा विचार करायची गरज नाही धर्म मंडपामध्ये, परंतु लग्न मंडपामध्ये मात्र विचार करण्याची गरज आहे. आमंत्रण असेल तर जायचं, नाही तर जायचं नाही. पण या ठिकाणी तसं नाही. मला सांगायचंय काय मुद्दा महत्वाचा, ताईनं बरेचसे मुद्दे आता सांगितले की या ठिकाणी त्यानं सांगितलेले मुद्दे आहेत की बाबा विधी निषेध कशाला म्हणतात, विधी कशाला म्हणतात आणि काय करायचं आणि काय नाही करायचं त्यानं केला थोडासा उहापोह. काही उर्वरित राहिलेला असेल ते सांगतो मी. परंतु ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान म्हणजे कोणतं, तर ज्या स्वरूपामधून आपण आलोत, आपण कुठून आलोत आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण आई बापाच्या पोटातून उदरातून आलोत. शास्त्रही तसंच सांगताय, तुम्ही म्हणतात तसंच. परंतु त्याच्याही पुढचा मुद्दा हा काय आहे तर बाबा निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे. मला सांगायचंय ते ज्ञान, ते ज्ञान म्हणजे सामान्य स्वरूप. ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय नैनम चंदंती शास्त्राने, म्हणजे ते भगवान परमात्म्याचं स्वरूप कशाने तुटत नाही, शास्त्रानं तुटत नाही, अग्नीनं जाळल्या जात नाही, वाऱ्यानं उडवून लावल्या जात नाही. अशा प्रकारचं ते स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपावर मग काय झालं तर अहम अहम असे त्या ठिकाणी स्फुरण सुरू झालं. स्फुरण अहमचा अर्थ म्हणजे मी 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 असं स्फुरण सुरू झालं. आणि त्या स्फुरणामध्ये मग नुसतं मी मी म्हणायला लागला, पण मी कोण आहे हे काहीच कळायला तयार नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं तर म्हणले पुन्हा आकाशवाणी झाली, आणि आकाशवाणी म्हणजे ते तुम्हाला आम्हाला दिलेला बीज मंत्र आहे. आणि त्या बीज मंत्राचा कितीतरी वर्षापर्यंत ब्रह्मदेवानी जप केला, आणि जप केल्याच्या नंतर मग त्याला ही सृष्टी कशी निर्माण करायची ते सुचलंय. मला सांगायचा काय मुद्दा आहे तर ते ज्ञान सांगायचे तुम्हाला. तर ते ज्ञान म्हणजे व्यापक स्वरूप, आणि व्यापक स्वरूपातून मग ह्या पंचकृत पंचमहाभूताचा अपंचकृत पंचमहाभूताची अशी उत्पत्ती झाली. तुम्हाला महाराज आता खूप विश्लेषण पैकी नंतर सांगतील, मी थोडं ढोबळ सांगतो. तर अपंचकृत पंचमहाभूत म्हणजे काय तर मन बुद्धी चित्त अहंकार, याला अपंचकृत पंचमहाभूत म्हणतात की जे मिक्स झालेले नाहीत एक दुसऱ्यामध्ये, आणि त्याच्यापासून मन बुद्धी चित्त अहंकार अशा पद्धतीचे निर्माण झाले. आणि अगोदर काय होतं तर सुरुवातीला म्हणले अज्ञान, मी कोण आहे नुसतं अहम होत, मी कोण आहे कळत नव्हतं, ते होतं अज्ञान. म्हणजे कारण देह त्या ठिकाणी ईश्वराचा कारण देह आणि जीवाचा बी कारण देह तसाच असतो. मी कोण आहे जन्माल्याबरोबर कळत नाही. ईश्वराचा बी तसाच आणि जीवाचाही तसाच. आणि त्याच्यानंतर हे आप तेज वायू पृथ्वी आकाश एकात एक मिक्स झाल्याच्या नंतर स्थूल देह तयार होतो. तसाच जीवाचा स्थूल देह तयार होतो आणि ईश्वराचा सुद्धा तसाच तयार होतो. ईश्वराच्याला म्हणतात विराट आणि ह्या जीवाच्याला म्हणतात हे 3.5 हाताचा देह.
आपल्या आपल्या हातानं, लहान बी असला तरी आपल्या आपल्या हातानं 3.5 हाताचा, याला म्हणतात स्थूल देह. मग ही अशा पद्धतीची निर्मिती झाली आणि मग निर्मिती झाल्याच्या नंतर कोहम 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 असा रडू लागला. म्हणजे मी कोण आहे याचं काहीच कळायला तयार नाही. पण आला का तर अनंत जन्मीचे संस्कार वासना त्याच्या शिल्लक होत्या, म्हणूनच त्या जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि तीच जर वासना हरीवर राहिली तर हरी स्वरूप होतय, आणि तीच जर वासना ज्याच्यावर राहीन त्याचा आकार धारण करते. काय धारण करते? आकार. सापावर वासना राहिली तर साप व्हावं लागतंय. तुम्ही म्हणतात सापावर कशी वासना राहील, ते तर चावतय, पण ते साप चावला म्हणूनच त्याला मारण्यासाठी आता ह्याला कवा मारू, आता ह्याला कवा मारू अशी वासना शिल्लक राहती. आणि त्या टायमाला जर देह पडला ना तर पुन्हा सापाचा जन्म. म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मला बोलायला येत नाही, परंतु इथं काय हे सगळं ह्या महाराजांचं आणि ह्या माने बाबांचं आणि ह्या धर्मनाथ बाबांचं काय त्यांचा अधिकार असेल सांगता येत नाही. आणि त्यांच्या अधिकारानं रूप या ठिकाणी वेळेवाकडे 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तर ते ज्ञान पैगा बरवे मनी आथी आणावे. ते जर मनामध्ये घ्यायचं म्हणलं तर हे सहजासहजी होत नाही. तर मग त्याच्यासाठी काय करावं लागतंय, तर ते ताईनं सांगितलेला मुद्दा आहे. काय मुद्दा आहे? धर्माचे पालन. काय धर्माचं पालन? सकाळी उठल्यापासून त्याला म्हणतात की धर्माचे पालन म्हणजे शास्त्रानं नित्य कर्म सांगितलेत, त्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत काय असेल, देवपूजा असेल, तुमचा रानातलं काम असेल, कुणाची ड्युटी असेल ड्युटी करा, कुणाचं भजन पूजन असेल भजन पूजन करा, झोपेपर्यंतचे काम नित्य. आणि नैमित्तिक कार्यक्रमामध्ये ही धर्मनाथ बीज आहे, तुकाराम बीज आहे, नामदेव महाराजाची आहे, चोक्या महाराजची आहे, अशा अनंत मुक्ताबाई, जनाबाई, ज्ञानेश्वर महाराज, ह्या सर्वांच्या ह्या काय आहेत तर नैमित्तिक कार्यक्रम म्हणतात याला. आणि ह्या नैमित्तिक कार्यक्रमामध्ये हे म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं ज्ञान आपल्याला श्रवण करण्यासाठी मिळतंय. आणि तेच श्रवण करण्यासाठी म्हणून आपल्याला हा मानव रूपी देहाची गरज आहे. त्या भगवान परमात्म्याने 84 लक्ष योनी जीव बनवले, परंतु एकही योनी त्या भगवान परमात्म्याला जाणीत नव्हती, ओळखीत नव्हती. म्हणून तर ही मानवाची योनी त्या ठिकाणी त्या ईश्वरानं निर्माण केली. कशासाठी? मला ओळखावं, माझेच अंश आहेत. मम अंश जीव लोके जीवभूता सनातनः. म्हणजे त्या भगवान परमात्म्याचे सर्व आपण अंश आहोत. मग तुम्ही म्हणाल हे धर्म मंडपातच बसलेले अंश आहेत आणि बाकीचे का नाहीत का? सर्वच आहेत, परंतु धर्म मंडपातल्याला बसणाराला फक्त धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे हे कळतंय, आणि बाहेरच्यांना अधर्म कशाला म्हणतात आणि धर्म कशाला म्हणतात कळत नाही. फरक एवढाच आहे. मग तुम्ही म्हणाल की ते बी खातेतच हाताने, पण ते जे नाही करायचं ते करतात, जे नाही खायचं ते खातात, आणि जे नाही प्यायचं ते पितात. आणि मग काय परिणाम होतो त्याचा आपल्याला सर्वांना अनुभव आहे. मिरची खाल्ली तर मिरचीचा अनुभव आहे, साखर खाल्ली तर साखराचा अनुभव आहे. तसं जे नाही प्यायचं ते पेल्यावर त्याचा अनुभव येणार नाही का? आणि मग त्याचेच अनुभव, त्यांचेच संस्कार त्यांना उद्भूत होतात, म्हणजे उगम पावतात. उद्भूत होणे म्हणजे उगम पावणे. कुणी मांस खातात, मांस कशाचं खातात, काय खातात ती ज्याची त्याला माहिती, आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. परंतु ते खाल्ल्याच्या नंतर त्याचे संस्कार, तुम्ही मिरची खाल्ल्याच्या नंतर तिखटचे संस्कार तुमच्या
ढेकर गराळी येते या तोंडातून, हे अनुभव तुम्हाला येतं. ते खाल्ल्याच्या नंतर त्याचे ढेकर आणि त्याचे संस्कार येणार नाहीत का? नाही पिले, जे नाही प्यायचं ते प्यायल्याच्या नंतर त्याचे अनुभव येणार नाहीत का? आणि त्याचे गुण शरीरामध्ये उतरणार नाहीत का? म्हणून ते गुण आपल्या अंगी येऊ नयेत म्हणून काय करायचं बाबा? तर हे जे ज्ञान आहे का, तर हे सत्वगुणामध्ये ज्ञान आहे ना, सत्वगुण प्रदान करण्यासाठी होईल तेवढं सात्विक आहार, मग स्निग्ध आहार आणि ताज शिळ खाऊ नका. आणि गोड पदार्थ जर खाल्ले तर सात्विक ज्ञान त्या ठिकाणी उत्पन्न होतं आणि त्या सात्विक ज्ञानाच्या साह्याने मग या ठिकाणी ईश्वर कशाला म्हणतात ते कळतंय. आपल्याला ईश्वर म्हटलं की, देव म्हटलं की फक्त ताई म्हणल्या तसं मंदिरातलाच आठवतो. पण मंदिरामध्ये बी देव नाही अशातला प्रकार नाही आहे. अनुभुनी थोकडा आणि तुका आकाशा एवढा. अनुभुनी थोकडा म्हणजे मंदिरात नाही का? आहे. व्यापक बी आहे, परंतु आपल्याला व्यापक स्वरूपाचंच ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि व्यापक स्वरूपाचं ज्ञान झाल्याच्या नंतर पुन्हा काय संस्कार महत्वाचे आहेत, तर त्याच्यामध्ये की मी त्याचा अंश आहे, व्यापकाचा अंश आहे, तर म्हणजे मी सुद्धा व्यापक स्वरूप आहे. आणि मी व्यापक स्वरूप आहे, मी व्यापक स्वरूप आहे असं जर ध्यान झालं तर ह्या 3.5 हातावरचं ध्यान उठून व्यापक स्वरूपाकडे जातंय. कसं जातंय? तर भागवताचं उदाहरण घ्या. भागवतामध्ये म्हणले ती कुंभारीण मासी काय करती? आळी आणून ठेवती, घर करती चिखलाचं, त्याच्यामध्ये आळी आणून ठेवती. 1 2 3 4 5 अशा 10 10 15 15 20 20 आणून ठेवते. येती एका एकाचं तोंड उघडते, येती टोचा मारते, जाती येती टोचा मारते. आणि त्या आळीला काय ध्यास होतो? आता येईन मला टोचीन, आता येईन ती कुंभारीण मला टोचीन. असं करता 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 त्या आळीला त्या कुंभारीण माशीचा ध्यास होतो. आणि ध्यास झाल्याच्या नंतर तीच आळी कुंभारीण माशी होऊन उडून व्यापक स्वरूपामध्ये जाती. आणि त्याच पद्धतीचा सर्व आपल्या जीवांना असा ध्यास व्हायला पाहिजे की बाबा आपण कोण आहोत? तर व्यापक निर्गुण ब्रह्म आहोत. आणि अशा पद्धतीचं ध्यान सतत सतत जर केलं तर आपण सुद्धा त्या आळीसारखं व्यापक स्वरूप होऊन जायला वेळ लागणार नाहीत. म्हणून ते म्हणतात की याच देही याच डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. काय म्हणतात? याच देहामध्ये आल्याच्या नंतर, याच म्हणजे या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर, सत्वगुण प्रधान झाल्याच्या नंतर, अगोदर नाही. अगोदर कसं होईल? अधिकाराला यावं लागतं. अधिकाराबद्दल बरेचसे महात्मे सांगतात की लहान मुलगी आहे एवढी एवढीशी आणि तिला म्हणतात, मुलं इथं म्हणतात मालक आहेत, ड्युटी आहे, सगळं आहे म्हणतात. पण कधी अधिकाराला आल्यावर तसं हे सर्व जग मुक्त आहे. काय आहे? सर्व जग मुक्त आहे, पण अधिकाराला आल्यावर, अगोदर नाही. आता ह्या लहान बाळाला अधिकाराला येण्यासाठी काय काय करावं लागतंय तुम्हाला सर्वांना माहितीये. जन्माल्यापासून तिची शी काढायची, लघवी काढायची, खाऊ पिऊ घालायचं, दवाखाना आला की, सर्दी झाली की दवाखाना, संडास लागली की दवाखाना, मोठं झालं की लग्न, शाळा, भानगडी. लग्न करून दिल्याच्या नंतर 4-2 वर्षाला पुन्हा मुलं होतात आणि पुन्हा ती ड्युटी बी करती. अशा पद्धतीचा तिला अधिकार यावा लागतो. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला आम्हाला सुद्धा अधिकार यावा लागतो. तो कसा? तर नाम संकीर्तन साधन पै सोपे. सुरुवात कशी आहे? नामा संकीर्तन साधन पै सोपे. नामाचं चिंतन करा, मग तुम्हाला अधिकार होईल, अधिकार मिळेल. आणि अधिकार मिळाल्याच्या नंतर ज्ञान होईल. आणि ते ज्ञान मिळाल्याच्या नंतर मग मी व्यापक ब्रह्म आहे असं त्या ठिकाणी ते व्यापक ब्रह्माचा अनुभव स्वतःची स्वतः उपभोगावा लागतो. मी तोंडानं सांगून उपयोग नाही.
मी परोक्ष सांगायला लागलोय आणि अपरोक्ष अनुभव ज्याची त्यानं घ्यायचा आहे. आणि ज्यानं कोणी अनुभव घेतला असेल आणि तो म्हणजे नोकरी करून सुखानं जगतोय. नोकरी केल्याच्या नंतर पैसा मिळतो आणि माणूस सुखाने जगतो की नाही, कशाची कमी राहत नाही. तसं निर्गुण ब्रह्माचा ज्याला अनुभव आला ना, आणि तो म्हणजे आहा, काय बघायचं कामच नाही या जगामध्ये. त्याच्यासारखा श्रीमंतच कुणी नाही. काय सांगायचं तुम्हाला. ब्रह्मदेव सुद्धा त्याच्या पुढे फिक्का आहे. तुम्ही म्हणाल कसा ब्रह्मदेव फिक्का आहे, तर निर्गुण ब्रह्म स्वरूपाशी जर एक रूप झाला तर तो ब्रह्मदेव देखील देह धारण करून सृष्टीच्या पालनासाठी या ठिकाणी अवतार धारण केला आहे. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा फिक्का आहे. म्हणून सर्वसामान्य व्यापक ब्रह्म जे आहे का, आणि ते सर्वात उत्तम आहे, अति उत्तम. आणि ते ब्रह्मदेव सुद्धा निकृष्ट आहे. म्हणजे ह्या धर्म मंडपामध्ये बसल्याच्या नंतर हे ज्ञान पायरी पायरीनं अनुभव घेतल्याच्या नंतर ते स्वरूप तो होऊन गेल्याच्या नंतर त्याच्या समोर सृष्टीतला एकही जीव राहत नाही. म्हणून मला काय सांगायचंय, लांबवायला मी कवर लांबवीन. बघा आणखी कुणी राहिले असले तर, ते ज्ञान पैगाबरवे. कोणचे ज्ञान? ते निर्गुण ब्रह्माचं ज्ञान. ते ज्ञान पैगाबरवे मनी अखी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. कोणत्या संताला? संत कुणाला म्हणायचं, तर तुम्ही हरिभक्त परायण सर्व महात्म्यांना माहिती आहे कुणाला म्हणायचं, तर एकाच भगवान परमात्म्याची ज्याच्या अंतकरणामध्ये भक्ती दृढ आहे, ज्यानं काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार ह्या साहींचा त्याग केलेला आहे, आणि त्याला म्हणतात साधू. आणि त्या साधूच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर या ठिकाणी काय होतं, तर ह्या सर्व गोष्टीचा या ठिकाणी अनुभव येतो. आणि ज्यांनी कोणी नाम घेतलेलं नसेल त्यांनी नाम घ्या, नामाचा अनुभव घ्या. ज्यांना प्रबोधाची आवश्यकता असेल त्यांना प्रबोध घ्या. आणि ज्यांना ह्या शास्त्राच्या संगतीची गरज आहे आणि त्यांना शास्त्राच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला महत्वाचा विषय सांगायचा म्हणजे हे जे ज्ञान कुठलंही व्हायचं असतं ना, त्याला होण्यासाठी पूर्वतयारी लागते. आणि ती पूर्वतयारी म्हणजे पंचीकरण आहे, विचारसागर आहे आणि वृत्ती प्रभाकर आहे. असे जेवढे जेवढे ज्ञानेश्वरी आहे सर्व आहेत, परंतु ते सुद्धा डायरेक्ट वाचल्याने कळत नाहीत. ते सुद्धा गुरुच्या मार्गाने जाऊन सिने पाहावे लागतात. आणि त्याच्यापेक्षा आणखीन सोपं सांगतो तुम्हाला, कुठलंही काम करायचं असेल, आता तुम्ही आलात, कुणी लांबून इकडून तिकडून आलात, परंतु निघण्याच्या पूर्वी तुम्ही संकल्प केला होता, धर्मनाथ बीजोत्सव निमित्त कार्यक्रमाला आपल्याला या ठिकाणी कारखान्यावर जायचंय. संकल्प केल्याच्या नंतरच तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, बिना संकल्पाचा नाही. तसं दृष्टांत संपला, सिद्धांत घ्या, सिद्धांत सांगायलो. तसा संकल्प करण्यासाठी, तसाच नामाचा चिंतनाचा संकल्प, ज्ञानाचा संकल्प, कुठल्याही कार्याचा अगोदर संकल्प करावा लागतो. आणि मग तो केलेला संकल्प सिद्धीला नेण्याचं काम तो ईश्वर करतो. आणि तुमचा संकल्पच नसेल तर कुठलंही काम बिना संकल्पाचं माझं पुरं व्हावं अशी इच्छा केली तर ते कधीही पुरं होत नाही. म्हणून काय करा, होईल तेवढं धर्माच्या कार्याचे संकल्प करण्याचा प्रयत्न करा. धर्माचे पालन पाखंड खंडन हेची करणे काम, बीज वाढवावे नाम. बीज म्हणजे हे इथं काही आमच्या पदरचं आलेलं नाही आणि ह्या महाराजांच्या बी पदरचं आलेलं नाही. हे अनादि कालचा बीज मंत्र आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षे वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादी निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. आणि हाच बीज मंत्र शंकरानं पार्वतीला दिलेला आहे. आणि पार्वती पासून हे गोरक्षनाथ मचिंद्रनाथाकडं अशा पद्धतीचा आलेला आहे. आणि तेच बीज मंत्र हे आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे.
परंतु ह्याची जपणूक कशी करायची ती ज्याची त्यानं ठरवायची. आपल्या आपल्या मनाचा संकल्प, ज्यानं संकल्प केला त्याचा सिद्धीला जाईल. विचार करा, आपण काही गोष्टीचा निषेध कर्माचे देखील संकल्प करतो, ते सुद्धा सिद्धीला जातात. मग धर्म कार्याचे का जाणार नाहीत? काही काही लोक कापायचे संकल्प करतात, जातात की नाही पुरे? कुणाचं जावळ आहे, कुणाचं काय आहे, कुणाच्या आसराच उड्या मारतात, त्यांचे संकल्प सिद्धीला जातात. अरे तुमचे आमचे भगवान परमात्म्याचे संकल्प का सिद्धीला जाणार नाहीत? आणि तुम्हाला असं वाटत असेल की जात नाहीत, आमचे होत नाहीत संकल्प पुरे, तुम्ही संकल्पच मनातून करीत नाहीत. आणि जे करीत असतील त्याचा संकल्प सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही. हे मी सांगत नाही, तर हे सर्व साधू संतांचं मनोगत आहे. म्हणून काय करा, तर ते ज्ञान पैगा बरवे, मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. या म्हणजे कोणच्या? तर देहरूपी साधू संताला भेटल्याच्या नंतर तुमचे काय प्रश्न असतील ते या म्हणजे देहरूपी संताला भेटल्याच्या नंतर. निर्गुण निराकार रूपी संताला तुम्हाला भेटताच येत नाही, तर तुमचे प्रश्न कसे सोडविते? म्हणून ते म्हणतात की ते ज्ञान पैगा बरवे, मनी हाती आणावे, तरी संता या भजावे. या म्हणजे देहधारी. आणि मग ते तुमचे प्रश्न सोडवतात. पण प्रश्न बी असे असले पाहिजे. बोला. हा, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियोगी. म्हणजे ते म्हणजे हे साधू कसे आहेत तर थोर आहेत. पण आपले प्रश्नही तसेच असले पाहिजे. असे प्रश्न नसले पाहिजे की माझ्या मुलाला मुलगा कवा होईन आणि हिरीला पाणी कसं लागेल. असे प्रश्न असल्यावर साधू कसे सोडविते? प्रश्न असे असले पाहिजे की काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. आता लय लांबवायचं म्हणल्यावर एकटाच वेळ घेईन महाराज मी. तुम्हाला थोडा टाइम मिळायला पाहिजे ना. म्हणून या ठिकाणी ते ज्ञान पैगा बरवे, मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. एवढा शब्द राहिला तेवढा सांगून मी माझी सेवा संपविणार आहे. तर सर्वस्वेशी भजा म्हणजे काय बाबा? नेमकं सर्वस्वेशी म्हणजे काय? तर ते म्हणतात की काया वाचा मने. आता काया कशाला म्हणायचं? तर शरीरानं. शरीरानं काय साधूची सेवा करणार आहेत बाबा तुम्ही? तर शरीरानं हीच सेवा करायची की तिथून इथपर्यंत यायचंय. पडलेले प्रश्न विचारायचे. शरीर नसेल तर कशी सेवा होईल? वाचा म्हणजे वाचेना नामच चिंतन करणे, शास्त्र पाहणे, त्याला म्हणतात का वाचिक सेवा. आणि मनानं म्हणजे तुमच्या अंतकरणात जर इथे येऊन विचारायची कल्पना नसेल तर तुम्ही कसं येतात? म्हणून काया वाचा मने. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. झालेली सेवा धर्मनाथ महाराजांच्या चरणी, तसेच मानेबाबांच्या चरणी, तसेच डॉक्टर साहेबांच्या, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी सेवा अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जे काही चुकलं असेल ते माझ्या पदरात द्या, चांगलं असेल ते तुमचं तुम्ही घ्या. आणि असंच भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी येण्याचा प्रयत्न करा. कुंडलिकावर द्या.